प्रशांत यांनी या व्यवसायामध्ये 4-5 वर्षापूर्वी संगमनेर येथे माळेवाड्यामध्ये प्रथमतः या दुकानाचा शुभारंभ केला। त्यानंतर कुटे ट्रेडर्स पंचायत समिती या ठिकाणीही पुन्हा या दुकानाची दुसरी शाखा सुरू केली आणि आज या ठिकाणी आदरणीय भोले बाबा, आदरणीय भाऊ, आदरणीय विवेक शेठजी कासार आणि आदरणीय पांडुरंग मामा फुले व आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या दुकानाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे। यानंतर त्यांचा सत्कार प्रशांतनी करायचा आहे। त्याचप्रमाणे सत्कारासाठी ओम वंदे देवमापते सुरगुरु वंदे जगत्कारण वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशाङ्कवन्यनयनं वंदे मुकुन्द प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं। आज या ठिकाणी शिवशक्ती ट्रेडिंग कंपनी प्लंबिंग मटेरियल आणि इलेक्ट्रिकल्स या दुकानाचा शुभारंभ आपणा सर्वांच्या समवेत उपस्थित झाला। विशेष सांगायचं म्हटलं तर संगमनेर शहराजवळ असलेलं खांडगाव हे गाव अगदी तालुक्यामध्ये सर्वच अर्थानं प्रगतशील असलेलं हे गाव आहे आणि शहराजवळ एवढं जवळचं गाव असून सुद्धा बाजारपेठेचं अनुकरण करून या ठिकाणी सर्वच विविध प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी केले जातात। शेतीशी निगडीत असलेला हा व्यवसाय आमचे सोयरे पंडितरावांनी त्यांचे कुटुंबीय प्रशांत यांनी या ठिकाणी चालू केला आहे आणि एक आनंदाची बाब आहे, कारण कृषी क्षेत्र म्हटलं की खूप मोठं विस्तृत असं क्षेत्र आहे आणि कृषी व्यवसाय करत असताना किंवा कृषी शेती करत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणी येतात। जवळच संगमनेर ही मोठी बाजारपेठ असल्यानं अतिशय प्रगतशील अशा पद्धतीनं किंवा नाविन्यपूर्ण गोष्टी ज्या असतील त्या साधण्याचं काम या गावामध्ये केलं जातं। शिवशक्ती ट्रेडिंगच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या गावचे ज्येष्ठ नागरिक, तुमचे आमचे सर्वांचे तालुक्याचे ज्येष्ठ पुढारी, खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आमचे सोयरे लहानभाऊ पाटील गुंजाळ, आमचे सोयरे कैलासवासी अण्णाभाऊ गुंजाळ आणि त्यांचा हा संपूर्ण परिवार, ज्या परिवारानं एकेकाळी कृषी व्यवस्थेला मानाचं स्थान देऊन आपल्या कुटुंबाची प्रगती साधण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केला। ही फर्म ह्या ठिकाणी सुरू होते, परंतु पंडितरावांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्यामध्ये नोकरी केली। नोकरी करत असताना आपल्या पाल्यांना संस्कार केले, संस्कारातून कुटुंब पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच एक व्यवसायाची वृद्धी व्हावी म्हणून आपल्या मातृभूमीमध्ये काही तिसरी फर्म आहे पंडितराव गुंजाळ आणि त्यांच्या परिवाराचं ह्या निमित्तानं मी व्यवसायात एक वेगळं पदार्पण केल्याबद्दल आभार मानतो। आज या ठिकाणी शिवशक्ती ट्रेडर्स म्हणून या नावानं सुरू केलेल्या या श्रमच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपले सर्वांचं आशास्थान हरिभक्तपरायण भोले बाबा, माझ्या अगोदर विवेक शेठनं पांडू शेठनं व्यवसायाच्या बाबत सगळा खुलासा केलेला आहे। पंडितनं हळूहळू सरकत तो आता या स्वतःच्या फर्म या आपल्या खांडेश्वरच्या प्रांगणामध्येच सुरू झालेली आहे आणि अतिशय उत्तम व्यवसाय त्यांनी निवडलेला आहे का जो शेतीशी निगडीत आहे, आपलं घर बांधण्याशी निगडीत आहे। असे व्यवसाय आता बरीचशी मुलं आपले करू लागलेले आहेत। हे करत असताना
खरं वास्तविक विवेक स्पर्धा पार आलेली आहे. कुठलाही व्यवसाय करताना स्पर्धेला तोंड द्यावं लागतं आणि परत तुमच्यासारखे मोठे दुकानदार छोट्या दुकानदारांना अवघड होतं तुमच्यासमोर. काय या व्यवसायामध्ये भावाच्या स्पर्धेत तुम्हाला उतरावं लागेल. पण दुसरा जो रोग आहे पांडू शेटने सांगितलं, उधारीचा फार मोठा रोग आहे. आपल्या काही माणसांना अशी सवय, उधारी थकली का परत रोखीनं दुसऱ्या दुकानात जाऊन घ्यायचं, पण त्या दुकानात घ्यायचं नाही. केलेलं आहे. प्रशांतची खूप प्रगती व्हावी, प्रशांतनं अजून पुढं जावं अशी मी खांडेश्वर चरणी प्रार्थना करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.